नंदुरबारच्या नवापूरमध्ये मुसळधार पावसामुळे रंगावली नदीला पूर, परिसरातील अनेक भाग पाण्याखाली, पूल तात्पुरता वाहतुकीसाठी बंद, तर खांडवारा परिसरातील एक युवक सुकी नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना। नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, खबरदारी म्हणून सप्तशृंगी घाट वाहतुकीसाठी बंद, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, प्रशासनाचं आवाहन। जळगावातील अंजनी धरण 100% भरलं, धरणातून नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। एरंडोल शहरात जलमय सध्या परिस्थिती, दरम्यान या परिस्थितीची थरारक दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद। सांगलीमधील 4 वर्षीय चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा। आरोपी पांडुरंगनं चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण तिची हत्या केली होती, त्यानंतर मृतदेह पोत्यात लपवल्याची घटना। 1.5 वर्षांनंतर चिमुकलीला न्याय। सर्वोच्च न्यायालय धनुष्यबाण आपल्यालाच देईल नाहीतर चिन्ह गोठवेल, 2029च्या निवडणुकीच्या तयारीला लागा, SIRवर लक्ष ठेवा, शिवसेना भवनातील बैठकीत उद्धव ठाकरेंच्या सूचना। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय शिरसाट आणि बच्चू कडूंना झापलं, महायुतीची भूमिका ठरली नसताना अभिजित दिपकेंना भेटायला परस्पर का गेलात, शिंदेंकडून विचारणा। संजय शिरसाट आणि बच्चू कडूंच्या मनात नेमकं काय आहे स्पष्ट करावं, प्रसिद्धीसाठी अशा प्रकारची नौटंकी करणं बंद करावं, अभिजित दिपकेंसोबतच्या भेटीवरून प्रवीण दरेकरांची टीका। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातनं दरवर्षी 18 कोटींची चोरी, तर राज ठाकरेंचा हा खळबळजनक आरोप। मंदिराच्या विश्वस्तांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना लिहिलेलं तक्रारीचं पत्र भर सभेत वाचून दाखवलं। पत्रामध्ये अर्धसत्य, वाढीव उत्पन्नाचा ऑडिट रिपोर्ट आला पाहिजे, राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांनंतर सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त सदा सरवणकरांची ही प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारांनी सभेआधी अमित शहांची भेट घेतली, मुख्यमंत्री फडणवीस देखील उपस्थित होते। या भेटीत राजकीय घडामोडींवर लक्ष।